विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला। अनेक चेहऱ्यांना संधी मिळाली। त्या तरुण चेहरे सुद्धा होते आणि त्यात वयस्कर चेहरे सुद्धा होते। विधानसभा निवडणुकीतल्या सगळ्यात वयस्कर आमदारांपैकी 5 आमदार नेमके कोण आहेत? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। सगळ्यात वयस्कर आमदारांचा विचार करायचा झाला तर वयाच्या 77व्या वर्षी छगन भुजबळ हे येवला लासलगाव मतदारसंघातून आमदार झाल्याचं पाहायला मिळतंय। येवला लासलगाव या मतदारसंघातून छगन भुजबळ हे आमदार झाले आहेत वयाच्या 77व्या वर्षी। त्यानंतर दिलीप सोपल हे सुद्धा वयाच्या 75व्या वर्षी आमदार झाल्याचं पाहायला मिळतंय। बार्शी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं त्यांनी निवडणूक लढवली आणि आता या निवडणुकीत त्यांचा विजय झाला। वयाच्या 75व्या वर्षी ते आमदार झाले आहेत। त्यानंतर गणेश नाईक हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि 74व्या वर्षी ते आमदार झालेत। आता त्यांचं वय आहे 74 आणि या वर्षी ते आमदार झालेत। नवी मुंबई मधून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि सगळ्यात वयस्कर आमदारांमध्ये त्यांचा सुद्धा नंबर लागतो। त्यानंतर 4 नंबरला आहेत रवी शेठ पाटील, वयाच्या 73व्या वर्षी आमदार झाले। तर भाजपाकडनं त्यांनी निवडणूक लढवली होती। पेन विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक त्यांनी लढवली आणि वयाच्या 73व्या वर्षी ते आमदार झालेत। सगळ्यात वयस्कर आमदारांपैकी त्यामध्ये सुद्धा त्यांचा एक नंबर लागतो। त्यानंतर प्रकाश भारसाकळे हे वयाच्या 72व्या वर्षी भारतीय जनता पक्षाकडनं आमदार झालेत। अकोट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि वयाच्या 72व्या वर्षी ते आमदार झालेत। तर मंडळी, विधानसभा निवडणुकीतल्या सगळ्यात वयस्कर आमदारांचे हे 5 चेहरे तुमच्या समोर होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला हरकत नाही आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।